हृदय बंद पडलं की माणूस गेला असं निश्चित होतं. मात्र डॉक्टरांनी एक वेगळीच किमया केली नागपूरच्या, की हृदय बंद पडलेल्या एका बाळाला जीवनदान दिलं. जवळपास 100 मिनिटापर्यंत CPR करून त्याला जीवनदान दिलं. हे सगळं कसं केलं, त्या टीममधले डॉक्टर यश बानाईत आपल्यासोबत आहे. डॉक्टर यश, काय सांगाल? या बाळाला तुम्ही एक प्रकारे नवीन जीवनदान दिलं, त्याचे नवीन जीवन सुरू झालं. काय नेमकी घटना घडली होती आणि काय कसं हे करण्यात आलं? हे बाळ जेव्हा आपल्याकडे आलं होतं तेव्हा एका मताने बाळाचा ॲक्सिडेंट झाला होता. एक खूप मोठं ते जनरेटर सेटचं जे ट्रक म्हणायचं ते बाळाचं वर जाऊन निघालं होतं. तर बाळाची काही शुद्धी नव्हती. जेव्हा आपल्याकडे बाळ आलं तेव्हा नाकातून रक्त वाहत होतं, कानातून, तोंडातून, आणि बाळाचे पल्सेस कमी होते आणि श्वास जे आपण म्हणतो गॅस्पिंग रेस्पिरेशन, किंवा काही लोक म्हणतात शेवटची श्वास, असं श्वास घेत होता. त्यामुळे आम्ही लगेच जे इमर्जन्सी रिस्पॉन्स असतो कोड ब्लू ते आम्ही ॲक्टिवेट केलं. कारण की हे एका डॉक्टरांचे किंवा एका व्यक्तीचे करण्याची क्षमता नसते. ते पूर्ण टीमच लागतो चांगलं क्वालिटी द्यायसाठी. तर आम्ही कोड ब्लू करून पूर्ण टीमला ॲक्टिवेट केलं आणि लगेच बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवण्याचं निर्णय केलं. व्हेंटिलेटरवर ठेवलं, इंट्युबेट केलं आणि लगेच बाळाचं जे हृदय आहे ते शून्य झालं, ते पूर्णपणे थांबलं. तर ॲज पर प्रोटोकॉल जे आपण म्हणतो कार्डिओ पल्मनरी रिसस्टेशन किंवा CPR ते द्यायला सुरुवात केली. बाळाचं रक्त खूप व्हायला होतं, त्यामुळे सेंट्रल लाईन म्हणजे सेंट्रल ॲक्सेस, विनस ॲक्सेस ते आपण सिक्युअर केलं आणि फ्लुइड्स देणं, प्लाझ्मा एक्सपॅन्डर्स देणं, हृदयाला सपोर्ट करण्यासाठी जे औषधी असते त्याला आम्ही आयनोट्रॉप्स म्हणतो ते द्यायला सुरुवात केली. तर हे पूर्ण टीम नेल्सन आणि इमर्जन्सी टीम करून जे हेल्प असते ते इमिजिएट स्टार्ट केलं. ॲक्सिडेंट असल्यामुळे बाळाचे आई वडील नव्हते, इमिजिएट बायस्टँडर्स त्यांनी बघितलं होतं. तर आम्ही छातीदाब देणं कंटिन्यू ठेवलं आणि 20 मिनटानंतर जवळपास वडील आले आणि त्यांनी पूर्णपणे उमेद सोडलीच होती की जसं बाळ गेलंच. पण त्यांनी म्हटलं, आम्हाला फ्रीडम दिली की तुम्हाला जसं करायचं आहे ते करा. आणि बाळाला सायन्स ऑफ परफ्युजन जे आपण म्हणतो की क्वालिटी CPR मिळण्यामुळे द चाइल्ड वॉज रिस्पॉन्डिंग वेल, प्रत्येकदा रिस्पॉन्स येत होता. त्यामुळे आम्ही डिसिजन घेतलं की काही पण असो आम्हाला CPR कंटिन्यू करायचं आहे. जर 2 ते 3 मिनटं डोक्याला ऑक्सिजन नाही गेलं तर रेसिड्युअल डॅमेज खूप असतो, त्याला हायपॉक्सिक इश्चिमिक इंजुरी म्हणतो. तर ते नाही करण्यासाठी ते पूर्णपणे टीम छाती दाबसाठी आम्ही 5-5 सायकल्समध्ये चेंज होत राहतो आणि छाती दाब कंटिन्यू करत राहतो. तर ते कंटिन्यू केल्यानंतर जवळपास 90 ते 100 मिनटं लागले, जेव्हा पूर्ण सायन्स ऑफ लाईफ परत यायला सुरुवात झाली, ECG यायला सुरुवात झालं आणि दॅट वॉज अ साईन ऑफ रिलीफ. किती वेळ तुम्हाला हे CPR करावं लागलं आणि साधारणतः किती वेळ केलं जातं आणि याच्यामध्ये क्वालिटी असणं सुद्धा महत्त्वाचं असतं, ते कसं तुम्ही? आम्हाला जवळपास 100 मिनटं, 90 ते 100 मिनटं कंटिन्युअस CPR द्यायला लागलं. युजली जेव्हा आपण प्रोटोकॉल बघतो तर 20 ते 30 मिनटं हे असतो, पण ते आपण कधी पण चेंज करू शकतो, ते ट्रीटिंग डॉक्टर आणि फिजिशियनचे डिसिजनप्रमाणे. तर आम्ही कारण की प्री एक्झिस्टिंग इलनेस नव्हतं बाळांमध्ये, हे ॲक्सिडेंट केस होतं, लंग्स हेल्दी होते, हार्ट चांगलं होतं आणि द चाइल्ड वॉज रिस्पॉन्डिंग वेल. ते क्रिटिकल सायन्स जे आपण म्हणतो त्या हिशोबाने तर आम्ही डिसिजन घेतलं की कंटिन्यू करायचं CPR. आणि शेवटी 100 मिनटानंतर ROSC मीन्स रिटर्न ऑफ स्पॉन्टेनियस सर्क्युलेशन आलं. तर ते आमच्यासाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट होतं आणि मग आपण त्याला विड्रॉ केलं आणि मग कार्डिओ सपोर्टिव्ह जे आयनोट्रॉप्स म्हणतो ते तर 100% आपण कंटिन्यू केलं. आता बाळाची स्थिती काय आहे, कशा प्रकारे प्रकृती? बाळ जवळपास आपल्याकडे 14 दिवस ॲडमिट होतं आणि त्याचं नंतर जेव्हा डिस्चार्ज होताना ते आपण न्यूरो डेफिशिट म्हणतो, तर काही पण न्यूरो डेफिशिट नव्हतं. नॉर्मल बोलताना गेलं, चालताना गेलं आणि त्याचं फॉलोअप करावं लागते की काही रेसिड्युअल आहे की नाही, ते महिन्यानंतर आपण परत चेक केलं, ते पण नव्हतं. फ्रॅक्चर जे जबड्याचं झालं होतं त्याचं ट्रीटमेंट कंटिन्यू करावं लागते, कारण की प्लेटिंग आणि इन्सर्शन आणि रिमूव्हल असते, ते कंटिन्यूड आहे. पण ॲज सच नो न्यूरो डॅमेज आणि द चाइल्ड पूर्णपणे चांगला आहे. एक प्रश्न असा येतो की
हे सगळं ऑपरेट करत असताना CPR तुम्ही देत असताना वेगळ्या घटनासुद्धा घडू शकत होत्या बाळासोबत, त्या कशा टाळल्या? नाही, जसं आपण म्हणतो की ब्लंट ट्रॉमा झालं तर कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते. बाळाला न्यूमोथोरॅक्समध्ये छातीचे जिथे हवा पाहिजे तिथे नाही, बाजूला हवा जाऊन खूप भरते. त्यामुळे फुफ्फुस पूर्णपणे फुगू शकत नाही. त्याच्यासाठी ICD म्हणजे एक ड्रेन टाकावं लागते आणि मग फुफ्फुस नॉर्मल फुगतो. ते पण आपल्याला द्यावं लागलं, ते प्रोसिजर करावी लागली. ते काय म्हणायचं प्रोसिजर आपल्याला फॉर इफेक्टिव्ह CPR करणं महत्त्वाचं होतं. ते पण आपण केलं, इमर्जन्सी प्रोसिजर. त्याच्यानंतर जे स्क्रीनिंग CT स्कॅन ते बघावं लागते. ब्लीड होतं, लिव्हरवर मार होती, ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम जेव्हा बाळ ॲडमिट होतं ते आपण पूर्ण ग्रॅज्युअली ट्रीट केलं आणि द चाइल्ड रिस्पॉन्डेड वेल आणि मग चांगल्यापणे डिस्चार्ज झालं. नक्कीच डॉक्टरांच्या मोठ्या प्रयत्नांनी त्या बाळाला एक प्रकारे नवीन जीवनदान मिळालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कॅमेरामन सचिन सयामसह सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.